ही गोष्ट आहे पुरातन काळातील एका व्यापाऱ्याची। हा व्यापारी आपल्या देशात राहून व्यापार करायचा, पण त्याला नेहमी असे वाटायचे की परदेशात जाऊन व्यापार केला की त्याला जास्त पैसे मिळतील। त्याची पहिल्यापासून खूप इच्छा होती परदेशात जाऊन व्यापार करायची, पण त्याचे घरचे त्याला म्हणाले, तुझे आता लग्नाचे वय झाले आहे, तू लग्न केले पाहिजे। आणि त्याचे एका सुंदर मुलीशी लग्न होते। लग्न झाल्यानंतर काही महिन्यानंतर त्याने परत परदेशात जाऊन व्यापार करायचा हट्ट धरला आणि वडिलांना सांगितले, आता मी परदेशात जाऊनच व्यापार करेन। त्याने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली। बायकोने सुद्धा त्याला परदेशात जाण्यास परवानगी दिली। बायकोने विचार केला, परदेशात जाऊन आपला नवरा 4 पैसे जास्त कमवत असेल तर ते आपल्याच हिताचे आहे। अशा प्रकारे तो व्यापारी आपल्या गर्भवती पत्नीला आपल्या आई वडिलांकडे सोपून परदेशात व्यापार करायला जातो। परदेशात राहून तो त्याचा व्यवसाय करू लागतो। हळूहळू त्याची संपत्ती वाढू लागते। तब्बल 16-17 वर्ष तो परदेशात राहतो। ह्या काळात तो दर महिन्याला घरी पैसे पाठवायचा, पत्र पाठवायचा। त्याचे घरचे सुद्धा त्याला पत्र पाठवायचे। अशा प्रकारे 16 ते 17 वर्ष तो फक्त पत्राद्वारे घरच्यांच्या संपर्कात होता। जेव्हा त्या व्यापाऱ्याला वाटले, आता आपण भरपूर पैसे कमवले आहे, आता आपण आपल्या घरी परतले पाहिजे, तेव्हा त्याने जहाजाचे तिकीट काढले आणि आपली सगळी संपत्ती घेऊन जहाजामधून घरी जाण्यास निघाला। प्रवास मोठा होता, आजूबाजूला फक्त पाणी होते। आता घरी जाऊन आयुष्यभर फक्त आराम करायचा, ह्या विचारात व्यापारी त्या जहाजातून प्रवास करू लागला। दुसऱ्या दिवशी जहाजामध्येच त्याला एक मोठी ज्ञानी व्यक्ती भेटते। ती व्यक्ती थोडी निराश दिसत होती। तेव्हा त्या व्यापाऱ्याने त्या ज्ञानी व्यक्तीला विचारले, तुम्ही अशी निराश का दिसत आहात? तेव्हा ती ज्ञानी व्यक्ती म्हणते, ह्या देशात मी माझे अनमोल ज्ञान विकण्यासाठी आलो होतो। माझ्याकडे आयुष्य बदलणारे मोठमोठे सिद्धांत आहे, पण ह्या ज्ञानाच्या गोष्टी कोणी विकत घेण्यासाठी तयारच नाहीये। हा जो व्यापारी होता त्याने त्या देशात राहून भरपूर संपत्ती कमवली होती। त्याला वाटले, ही माझी कर्मभूमी राहिली आहे, आपण हिचे देणे लागतो। हिचा मान राखण्यासाठी आपण ह्या ज्ञानी माणसाकडून एक तरी सिद्धांत विकत घेऊया। व्यापारी त्या ज्ञानी व्यक्तीला म्हणाला, मला तुम्ही आयुष्य बदलणारा एखादा सिद्धांत सांगा, तुम्ही मागाल तेवढे पैसे मी तुम्हाला देतो। ती ज्ञानी व्यक्ती आनंदाने म्हणाली, नक्कीच सांगतो, मी तुला असा एक अनमोल सिद्धांत सांगणार आहे, पण त्या बदल्यात तुला मला 500 सोन्याच्या मोहरा द्याव्या लागतील। त्या व्यापाऱ्याला वाटले, 500 सोन्याच्या मोहरा एका सिद्धांतासाठी जरा जास्तच होतात, पण आपण शब्द देऊन बसलो आहोत। व्यापाऱ्याने त्याला 500 सोन्याच्या मोहरा दिल्या। त्या ज्ञानी व्यक्तीने त्याला एक अनमोल सिद्धांत सांगितला। त्याने सांगितले, आयुष्यात कोणतेही काम करायच्या आधी फक्त 2 मिनिट थांबून विचार कर। फक्त हे एक वाक्य त्या ज्ञानी व्यक्तीने व्यापाऱ्याला सांगितले। व्यापाऱ्याला सुरुवातीला तर काही समजलेच नाही, पण तरी सुद्धा त्याने त्या व्यक्तीला धन्यवाद दिले। प्रवास संपला। व्यापारी आपल्या शहरात आला। रात्रीची वेळ होती। त्याच्या घराबाहेर पहारेकरी होते। तो श्रीमंत झाल्यामुळे त्याने पहारेकरी ठेवले होते। त्याने पहारेकऱ्यांना सांगितले, शांत रहा, मला माझ्या बायकोला सरप्राईज द्यायचे आहे। शांत पावलांनी तो आपल्या खोलीमध्ये जातो, पण खोलीमधले दृश्य बघून त्याला जबरदस्त धक्का बसतो। त्याची बायको पलंगावर झोपलेली असते आणि तिच्या शेजारी एक मुलगा झोपलेला असतो। हे बघून व्यापाराची तळपायाची आग मस्तकात जाते। मी तिकडे दिवस रात्र कष्ट करून परिवारासाठी पैसे कमवत होतो आणि इथे माझी बायको दुसऱ्या कोणाबरोबर झोपली आहे। व्यापारी बाहेर जातो। बाहेर भिंतीवर लटकलेली तलवार काढतो। विचार करतो, दोघांना आत्ताच्या आत्ता संपून टाकतो। तेव्हा अचानक त्या व्यापाऱ्याला त्या ज्ञानी माणसाने सांगितलेला सिद्धांत आठवतो। कोणतेही काम करायच्या आधी 2 मिनिट थांबून विचार कर। त्याने तलवार मागे घेतली। ती तलवार
एका भांड्याला लागली. भांड्याचा आवाज आला. बायको जागी झाली. आपल्या नवऱ्याला बघून तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, स्वामी, कित्येक वर्ष मी तुमची वाट पाहत होते. तुमच्याशिवाय आयुष्याला काही अर्थ उरला नव्हता आणि शेवटी तुम्ही आलात. पण व्यापाऱ्याचा राग काही शांत झाला नव्हता. त्याची नजर त्या झोपलेल्या मुलावर होती. तेव्हा बायको त्या मुलाला उठवते. त्याला सांगते, उठ बाळा, कित्येक वर्षांनी तुझे वडील आले आहेत, त्यांच्या पाया पड. हे ऐकून व्यापाऱ्याचा राग एकदम शांत होतो. रागाच्या भरात आपण काय करायला चाललो होतो. मुलगा उठतो, आपल्या वडिलांच्या पाया पडतो. बायको म्हणते, स्वामी, हा तुमचा मुलगा आहे. त्याच्या संस्कारांमध्ये काही कमी पडू नये म्हणून मी त्याला आई वडील दोघांचे प्रेम दिले आहे. व्यापारी एकदम खजील होतो. त्याला आत्ता समजते की त्या ज्ञानी माणसाने त्याला जो सिद्धांत सांगितला होता त्याच्या 500 सोन्याच्या मोहरा का घेतल्या. कारण तो सिद्धांत खरंच आयुष्य बदलणारा होता. आयुष्यात कोणतेही काम करायच्या आधी 2 मिनिट थांबून विचार कर. आज हा सिद्धांत मला माहीत नसता तर माझे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. मी एवढी कमवून आणलेली संपत्ती वाया गेली असती. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीमधून काय शिकायला मिळाले मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काम करायची इच्छा असेल आणि फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट उघडायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.